ओके. काय झालं आज दिवसभरात पण माझ्यासाठी म्हणजे बऱ्याच गोष्टी हेल्डअप झाल्या होत्या. खूप वेळा म्हणजे हा 6व्यांदा 7व्यांदा असेल दिवसभरातून. तर संडेचा दिवस होता पण खूप वेळा इलेक्ट्रिसिटी ऑफ झाली आज. दिवसभरात पण खूप कामात व्यत्यय आले. तर आत्ता पण तसाच इश्यू झाला. क्लास सुरू करताना आधी पण नंदिनी म्हटली होती काहीतरी आज मिस्टेक आहे, खूप सारे लाईट जाते, पण तसं परत आवाज त्याला. ठीक आहे ना. ओके, इकडे लक्ष द्या. हं. आपण करूया. आपण काहीतरी सुरुवात करणार होतो. चर्चा झाली. आपण आता वेळ वाया न घालवता आपण प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. मी प्रेझेंटेशन ऑन करून ठेवलं होतं. ते पण त्याच्याबरोबर ऑफ झालं होतं. तर आता आता पहिले तर आलो, स्ट्रगल करून तुमच्यापर्यंत पोहोचलो. मला वाटलं काय इश्यू होतोय, पण आलो. एक जस्ट मिनिट फक्त. लगेच लगेच आलो. आणि म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगेल मला फक्त प्रेझेंटेशन दिसतंय का, म्हणजे मग आपण जाऊया. ओके प्लीज. मी असं सांगत होतो तुम्हाला, रेकॉर्डिंग ऑन केलंय ना, कोणीतरी सांगेल ना मला. ओके. आपण ह्या डिसिप्लिन्स आपण बघितल्या होत्या टूलबद्दल. हां, टूलबद्दल या सर्व डिसिप्लिन आपण शिकलो होतो. ओके ना. टूलबद्दल या सर्व डिसिप्लिन शिकलो होतो. आता पुन्हा परत त्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलो होतो म्हणून काही बघायची गरज नाही. आपण त्या दिवशी किंवा गेल्या 2-3 दिवसापासून आपण +4चा फॉर्म्युला, +40चा फॉर्म्युला, 3चा, 30चा, 2चा, 20चा, 1चा आणि 10चा इन हाऊस फॉर्म्युला आपण शिकतोय. काही प्रॉब्लेम नाही. आता पुन्हा परत त्याबद्दल बोलायची गरज नाही. फक्त मी एवढं सांगितलं होतं, +4 करायचं म्हटलं की एक तर डायरेक्ट अवेलेबल पाहिजे, नाहीतर जर त्याच रॉडमध्ये होण्याची शक्यता असेल तर शोधायचा आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा, इन हाऊस फॉर्म्युला. हा इन हाऊस फॉर्म्युला आता आपल्याला सवय झाली पाहिजे बोलायची. त्यासाठी लेव्हल 1च्या बुकमध्ये अशा पद्धतीचे फॉर्म्युलांची प्रॅक्टिस दिली होती. ते पण आपण काल बघितलं होतं, आठवत असेल तर. आणि इथं मात्र आता खऱ्या अर्थाने प्रत्येकाला प्रॅक्टिस करायची माझ्यासमोर, की 1 2 3 4 अंक लवकर लिहा. असे कसे? 1 2 3 4 आणि 5. आणि याच्या समोर डायरेक्ट उत्तर लिहायचे, फक्त उत्तर लिहायचे. आणि तरी पण कोणाला नाही आलं तर आपण बघूया. पण प्लीज, हेच फॉर्म्युले यूज होणार आहेत. एक तर 10 डायरेक्ट असेल, अदरवाईज इन हाऊस फॉर्म्युला. चला हे लवकर कंप्लीट करा. तरी पण काही डाऊट आला तर मी ते कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करून सांगेल. मात्र मी परत एकदा सांगतो, नाही आलं तर प्रामाणिकपणे सांगा नाही आलं, म्हणजे मी एक्सप्लेन करेल. आणि जर आलं असेल तर मग आपण गो हेड करू की तुम्हाला येत आहे असं. ओके सर, सो स्टार्ट प्लीज एव्हरीवन. नाही, टूलवर करा. सर्वजण टूलवर करा शक्यता. फिंगरवर केलं तरी चालेल पण टूलवर करा. झालं की सांगाल फक्त, प्लीज.
झालं सर. नाही राहिलं. ठीक आहे ठीक आहे. ओके ठीक आहे. अजून बाकीच्या ताई करतायत तोपर्यंत मी वाट बघतो. आरती ताई तुम्ही फिंगरवर केलं तरी चालेल. हं? उद्याकडे तुमच्याकडे टूल आहे. झालं. झालं सर. ओके सो ओके ठीक आहे. इनफ टाइम. इकडे लक्ष द्या सर्वजण. कविता ताई चलो व्हेरी गुड. पहिलं कॅल्क्युलेशन तुम्ही सरांना एक्सप्लेन कराल. तर कसं एक्सप्लेन करायचं मी एक लागल्यास एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला मी. हां मी एक्सप्लेन करतो आणि मग तुम्ही 2 नंबरचं. आता ते तुम्ही 2 नंबरलाच दिसतायत कारण मी 1 नंबरला दिसतोय तुम्ही 2 नंबरला दिसतायत. मग तुम्ही 2 नंबरला कराल. मी पहिलं कॅल्क्युलेशन समजून सांगतो कसं एक्सप्लेन करायचं सरांनी इकडे लक्ष द्या. आपण सर्वजण माझ्याबरोबर करा असं सर्वांना सांगायचं. तुम्ही टीचर आहेत. मी पण इथं विद्यार्थी म्हणून आहे तुमच्या समोर. सर्वजण आपण आता 1 नंबरचं कॅल्क्युलेशन करूया. सो स्टार्ट करूया. 23 20 टेन्स रॉडवर डायरेक्ट अवेलेबल. 3 ऑल्सो युनिट रॉडवर डायरेक्ट अवेलेबल. प्लस 12 साठी 10च्या रॉडवर 10 डायरेक्ट अवेलेबल आणि 2 इज नॉट अवेलेबल. डायरेक्ट नॉट अवेलेबल. सो +2 इज इक्वल टू -3 + 5. Next -5. -5 also direct available. +4. +4 also direct available. Now last calculation. +1. +1 not available. So +1 is equal to -4 + 5. Answer is the 35. क्लिअर आहे. सिंपल सिंपल. जिथं गरज आहे तिथं बोला, जिथं गरज नाही तिथं स्किप करा. अनवॉन्टेड स्किप केलं तरी चालेल. सो दिस इज अ 35. कविता ताई सेकंड नंबरचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन ओके करा. सर. तर मीच ना सर. हा हा बोला ना. 2 कविता आहे, नक्की कोणाला सांगताय बहुतेक? कविता के ताई. कविता आता 2 कविता. ओके. मला एकच कविता ताई आणि दिसत कोणीतरी आहेत. कदम म्हणून पण. हो बरं का? बरं अच्छा अच्छा. बरं हा. नाही, मला ओके आयडिया नव्हती. ओके ओके ठीक आहे. ओके, मी सांगते. सेकंड हम्म. कॅल्क्युलेशन ना हो सर, फिंगरवर सांगायचं. हो हो हो. +18 करायचे म्हणून 10th रॉडवर +10 आणि युनिट रॉडवर 8. ओके. नंतर -5 डायरेक्ट अवेलेबल आहे म्हणून हम्म, -5 डायरेक्ट अवेलेबल आहे म्हणून -5. हम्म. आता करायचे आहेत 32. तर अधिक 10th रॉडवर आपण 30 डायरेक्ट अवेलेबल आहे म्हणून करून घेणार 30. इकडे 2 डायरेक्ट अवेलेबल नाहीये युनिट रॉडवर, मग 2 चा फॉर्म्युला वापरणार -3 + 5 व्हेरी गुड. ओके 32. नेक्स्ट -5 डायरेक्ट अवेलेबल आहे म्हणून युनिट रॉडवर -5 करून घेतले आणि अगेन +4 आहे म्हणून युनिट रॉडवर +4. आन्सर 44. व्हेरी गुड. क्लिअर आहे म्हणजे तुम्हाला येत आहे. काही प्रॉब्लेम नाही. अश्विनी जगताप ताई थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन कराल. अश्विनी जगताप ताई प्लीज थोडासा फास्ट. 23 20 डायरेक्ट अवेलेबल आहेत आणि 3 पण. आणि नंतर 1 to 12 1 टेन्सच्या रॉडवर अवेलेबल आहेत आणि 2 अवेलेबल नाहीत म्हणून -3 + 5. ओके हां, -5 डायरेक्ट मायनस होतं ते. नंतर ओके 20 + 20 करण्यासाठी -30 + 50 आणि +6 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज 56. व्हेरी गुड. काय हरकत नाही. अजून थोडंसं जास्त बोललं असतात तर अजून चांगलं झालं असतं. पण येत आहे काही डाऊट नाही. नो डाऊट. जिथं गरज आहे तिथं थोडंसं जास्त बोललो तर चांगलंच आहे. श्वेताताई 4 नंबरचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करा तुम्ही. श्वेताताई ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन सांगा. युनिट रॉडवर 4 डायरेक्ट अवेलेबल आहे. हं. आता 1 युनिट रॉडवर नाहीये म्हणून -4 + 5. हम्म, आता 2 डायरेक्ट अवेलेबल आहे युनिट रॉडवर म्हणून 2. आता टेन्स रॉडवर 40 घ्यायचे आणि इकडे 1 अवेलेबल आहे युनिट रॉडवर म्हणून 1. आणि
20 करायचे. तर -30 + 50. Answer is 68. व्हेरी गुड. श्वेताताई गुड. आलं ना? येत आहे, काहीच प्रॉब्लेम हो नाही. सर. श्वेताताई नंतर मला दिसत आहेत कामिनीताई. कामिनीताई 5th नंबरचं कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करायचं. ओके. Ready for the calculation. 44 unit rod मतलब 44 plus 2 थांबा available थांबा नाहीये थांबा थांबा म्हणून थांबा कामिनीताई, थांबा ना, थांबा ना, कामिनीताई. करा परत. सेट द झिरो करा. सेट द झिरो. छान set बोलतायत the तुम्ही. zero. छान बोलतायत, फक्त घाई नका करू. हळूवार घ्या. 44 40 is direct 44 40 थांबा ना. 40 is direct available on tens rod. 4 is available on unit rod. असं टप्प्याटप्प्याने जाऊ द्या. अजिबात घाई नका करू. ओके. सांगा परत तुम्ही आता. तुम्ही सांगाल तसं आम्ही करू. ओके. set, set the zero plus 44. 44 is available in tens rod. 4 available in ones rod. ओके. Next 2 is not available म्हणून आपण Inox फॉर्म्युला वापरूया. -3 plus 5. व्हेरी गुड. -15 युनिट रॉड वरती 10 मायनस युनिट रॉडवर 10 नाही होत. 10च्या रॉडवर 10 होतो. हं. रॉड वरती 10 आणि युनिट रॉड वरती 5 व्हेरी गुड. आणि +3 इज नॉट अवेलेबल त्याच्यामुळे नाही फॉर्म्युला आपण नाही, आहेत अवेलेबल आहे. ते- अवेलेबल आहे. तुम्ही ते- परत परत करा पहिल्यापासून. परत करा पहिल्यापासून. घाई नका करू. हां, 44 + 2 44 + 2 -3 + 5 -15 -15 हां, +3 +3 प्लस आणि आता हा आता सांगा. आणि +1 अवेलेबल नाहीये त्याच्यामुळे -4 + 5 व्हेरी गुड. आन्सर इज 35. व्हेरी गुड. वंडरफुल. काही हरकत नाही. थोडंफार चूक होऊ द्या. पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे, म्हणजे सर्व ताईंना येतंय. मी असं कन्सिडर करतो. इन हाऊस फॉर्म्युला हे सर्व ताईंना येतंय. माझ्यासाठी मी कन्फर्म करून घेतोय श्वेताताई आपल्या क्लासमध्ये, की कोणाला काय अडचण येते. काही डाऊट नाही. इथपर्यंत आपण आता करू शकतो. आता पुढे जाऊया. ओके ना? वंडरफुल. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. आता आपण याच्या अपोजिट असं बघितलं होतं, की जर मला -4 करायचा असेल, तर त्याचा फ्रेंड काय असणार आहे? -4चा फ्रेंड +1 असणार आहे. -3 करायचा तर +2 असणार आहे. -2 करायचा तर +3 असणार आहे. आणि -1 करायचा तर +4 असणार आहे. एवढंच आहे. आणि मग ही याची क्रिया स्वतः ॲब्झॉर्ब करतो. जसं आपण +1 करत होतो तेव्हा +5 होत होता. आता -4 करतोय तर -5 होणार. क्लिअर आहे सर्वांना? ॲग्री विथ मी? लक्षात आलं? त्याच्यासाठी थोडेसे 2-3 कॅल्क्युलेशन आपण प्रॅक्टिस करण्याच्या आधी मी करून दाखवतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन सर्वजण. ओके. हे बघा, 25 -22. हे बघा, -20 इज द डायरेक्ट अवेलेबल. -2 -2 डायरेक्ट नॉट अवेलेबल. म्हणून -2 इज इक्वल टू +3 -5. प्रॉपर झालं पाहिजे. +3 -5 फॉर्म्युला असाच झाला पाहिजे. +33 +30 डायरेक्ट अवेलेबल. 3 इज नॉट अवेलेबल. 3 साठी -2 +5 -31. हे बघा, -30 -1 हे डायरेक्ट अवेलेबल झालं. आणि अगेन -1. -1 साठी -1 इज नॉट अवेलेबल हिअर. सो -1 इज इक्वल टू +4 -5. आता इथं थोडंसं एक काय गोष्ट असते, इकडे लक्ष द्या सर्वजण. जेव्हा लेवल 3 मध्ये जातो, हे लेवल 1चं आपण असं समजूया, लेवल 1चं कॅल्क्युलेशन. थोडंसं लेवल 3 मध्ये काय होतं ते पण सांगतो. इकडे लक्ष द्या. 55 लक्ष द्या. 55 करा सर्वजण. 55 -23. लक्ष द्या मी काय बोललो. -23. -20 साठी +30 -50. -20 केला आपण. पण -3 पण बोला. ते फार महत्वाचं असतं. -3 जोपर्यंत बोलत नाही ना, तोपर्यंत फॉर्म्युला आठवत नाही. -3 इज इक्वल टू +2 -5 +41. हे बघा, 40 साठी
-10 + 5 आणि 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. 41 सांगितला होता. -33, -30 साठी +20 -50 -30 केला आणि -3 इज द डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द 40. क्लिअर समजलं सर्वांना? हॅलो. आपण प्रॅक्टिकल करून बघू सर्वजण कॅल्क्युलेशन. चुकलं तर मी पुन्हा परत एक्सप्लेन करेल. नाही तर आपल्यापैकीच कोणीतरी ताई एक्सप्लेन करतील. मला वाटतं पुढे स्वातीताई, आरतीताई, अर्चनाताई, गीतांजलीताई, आकांक्षाताई तयार राहा पुढचं एक्सप्लेन करण्यासाठी. बघूया आपण. पहिले पहिले सॉल्व्ह करा सर्वजण. ओके. सो मला वाटतं हे फॉर्म्युले आपण बघितले होते. एक थोडंसं बघून घेऊ आपण लागल्यास. फॉर्म्युला सिस्टम बघून घेऊ. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर 50 मधून 20 करायचं असेल म्हणजे 50 आणि 20 करायचं असेल, -20 इज इक्वल टू +30 -50. आणि जर हे कॅल्क्युलेशन करायचं असेल आपल्याला, हे कॅल्क्युलेशन करायचं असतं, इकडे लक्ष द्या. 60 60 -10 डायरेक्ट अवेलेबल. बघा 60 -10 डायरेक्ट अवेलेबल. मग आता परत -10 आणि -10 साठी +40 -50 असं करावं लागू शकतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे सरांना? पुढे जाऊया पुन्हा परत. ओके. वाव. चला सर्वजण प्रॅक्टिस करा सर्वजण. बघूया काय अडचण आली ते मी समजून सांगेन. नाही तर आपल्यापैकी ताई समजून सांग. करा सर्वजण. समोर फॉर्म्युला आहेत. करा सर्वजण. टूलवरती केलं चालतं. हो, फिंगरवर केलं तरी चालेल, टूलवर केलं तरी चालेल, पण टूलची प्रॅक्टिस पण वाढवा. हं? दोघं तिकड सिस्टमने जायचं आपल्याला आता हळूहळू. घाई करू नका, शांततेत करा. झालं सर. ओके ओके ठीक आहे.
बाकीच्या ताईंना पण होऊ द्या. ओके, लास्ट मिनिट प्लीज क्लोजिंग कडे जाऊया. सरांचं झालं असेल असं समजूया आपण. चलो, इकडे लक्ष द्या सर्वजण. आता लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मला याच्यापैकी खरोखर आलं नाही. ऐका, लक्ष द्या. कोणीतरी ताई सांगतील की मला हे खरोखर अडचणीचं वाटलं. असं एखादं आहे का? कोणीतरी हात वरती करेल म्हणजे मला लक्षात येईल की त्या ताई सांगतील की मला हे अडचणीचं असं वाटलं. हा, कुठलं? आकांक्षाताई, कुठलं अडचणीचं वाटलं? सर मला 3 नंबरचं 2 वेळेस केलं तरी जमलं नाही. ठीक आहे, तीन काय वेळेस हरकत नाही, 3 नंबर. 3 नंबरचं. अजून? अजून कोणी? अजून कोणाला अडचण आली? श्वेताताई सांगा, तुम्हाला कुठलं जमलं नाही? सर 2 नंबरचं नाही जमलं. 2 नंबरचं काही हरकत नाही. 2 नंबरचं नाही जमलं. व्हेरी गुड. अजून कोणाला? म्हणजे थोडं कोण बोलतंय? नाव सांगा ना मला. बोला की. गीतांजली ताई, गीतांजली ताई बोला. कुठलं कुठलं नाही जमलं? हं? गीतांजली. हा, चौथं चौथं. ठीक आहे, काय हरकत नाही. चौथं 8 नंबर. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. अजून? अजून कोणी? अजून कोणी? ओके, चला लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. असं समजूया मला 5वं नाही जमलं मला स्वतःला. म्हणजे कुठलं तरी, कुठल्या बाकीचे मला 4 जमलेत ना, म्हणजे असं पण म्हणायचं ना. वाव, एका ताईला 2 नंबर नाही जमलं, म्हणजे मला आलं की नाही? मला आलं, त्या ताईला नाही जमलं, मला आलं. हे पहिले लक्ष द्या. ओके, सो ठीक आहे. मी सांगितलं होतं अश्विनी ताई, तुम्ही एक्सप्लेन केलं का एखादं? एक्सप्लेन केलं का? एक्सप्लेन केलं? हा केलं सर. केलं. हा आता त्याच्यानंतर कामिनीताई तुम्ही एक्सप्लेन केलं. आकांक्षाताई तुम्ही एक्सप्लेन केलं का एखादं? आकांक्षाताई नाही चिने. सर, हं? नाही सर, नाही केलं. हा, चला. आता मग तुम्हाला पहिलं जमलेलं आहे ना, तर पहिलं नंबर तुम्ही सांगायचा. चला आकांक्षाताई, स्टार्ट. रेडी फॉर क्वेश्चन 30. त्यानंतर 13 ताई डायरेक्ट ऐका ना, ऐका ना, अवेलेबल. ऐका नाही ताई. तुमचा मला पण आवाज आला नाही. पहिल्यापासून सांगा. तुम्ही नेटवर्कमध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे. पहिल्यापासून परत सांगा. 32 डायरेक्ट अवेलेबल. नेक्स्ट. 32 डायरेक्ट अवेलेबल. 13 टेन्स रॉड वरती आणि 2 इज युनिट रॉड वरती. त्यानंतर 13 इज 10 डायरेक्ट अवेलेबल आणि 3